दहीहंडी वचनपूर्तीची आहे। आपण सर्वांनी 2019 साली मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडलेलं होतं। त्याला आता जवळजवळ 5 वर्ष पूर्ण होणार आहे। या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील, आता इथे शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक मी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। सुरुवातीच्या काळामध्ये कोविडच्या महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटलमध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून आधार देण्याचं काम केलं। अशा सर्व अडचणीमध्ये असून देखील कुठेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कमी पडलेलो नाहीये, प्रामाणिक प्रयत्न केले। आणि म्हणून आज आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी मिळून हे आशीर्वाद मला दिलेले होते। म्हणून भविष्य काळामध्ये देखील हे आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावे, अशा प्रकारची नम्र विनंती या निमित्ताने। आपण युवक घडवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि आदर्श युवक घडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटलं कोलकाताची घटना असतील, महाराष्ट्रात किंवा देशभरात झालेल्या घटनेमध्ये आपण एक वेगळा आदर्श युवकांसमोर ठेवला पाहिजे। म्हणून नटी न आणता ज्या ताराबाई पवारांनी अंगावरचे वस्त्र काढून बुडणाऱ्या 2 व्यक्तींना वाचवलं, त्याच आमच्या नटी होत्या कालच्या। त्यांचाच सत्कार सन्मान म्हणजे रिअल लाईफ हिरो ज्याला किंवा म्हणतो आपण, त्या होत्या। आणि त्याच पद्धतीने महिलांना नाचवायचं नसून महिलांना वाचवायचं आहे, हा आमचा संदेश। आमदार महोदयांनी त्या ठिकाणी गौतमी पाटील यांना आमंत्रित केला असेल, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु व्यक्तिशः मला असं वाटतं, ज्या परिस्थितीतून आता महाराष्ट्र किंवा देशातील काही घटना घडत आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ज्यावेळेस आपण दहीहंडी घेतो, तर त्या चांगला संदेश जावा किंवा समाजामध्ये काहीतरी चांगले उपक्रम घ्यावं, या हेतूने आम्ही त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम घेतले आमच्या दहीहंडी निमित्ताने। अर्थात गेल्या काही कार्यक्रमाचा अनुभव आपण बघता की कायमच गोंधळ होतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की होती। पण कदाचित त्यांची लोकप्रियता कमी झाली असल्या कारणास्तव त्यांना इतर लोकप्रिय कलाकार बोलून गर्दी गोळा करण्याचा केविळवाणी प्रयोग हा त्यांचा चालू आहे असं मला वाटतं। कारण की विकासाचा मॉडेल जो ते काय गावगावा करताय तो सपशेल फेल गेलेला आहे आणि एक परिवर्तनाचं वारं या कोपरगावमध्ये फिरतं आहे। खरं पाहिलं तर दहीहंडीला वचनपूर्ती दहीहंडी असं नाव दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रमाणात वचनपूर्ती झालेली नसून 3000 कोटी आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं असं ते सांगतं आहे। परंतु आपण जर खड्डे बघितले, आपण जर दुरावस्था बघितली, तर अतिशय दयनीय अवस्था या कोपरगाव मतदारसंघाची झालेली आहे। विशेषतः महिलांची सुरक्षितता त्या हिशोबाने त्या नियोजनाने ते कार्यक्रम घेणं अपेक्षित होतं, परंतु कुठंतरी अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन एका युवकांसमोर वेगळा आदर्श मांडण्याचं काम त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी करता असं माझं स्वतः